संताप आणणारी ही दृश्य आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडाच्या पायथ्याला असलेल्या गजापूर या गावाची। गजापूरच्या या मुस्लिम बांधवांचा गुन्हा इतकाच की त्यांची वस्ती विशाळगडला जाणाऱ्या रोडवर आहे। माजी खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी रविवारी काढलेल्या विशाळगड अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागले। अतिक्रमणाचा काडीचाही संबंध नसणाऱ्या गजापूर या गावात सुमारे 600 तरुणांच्या जमावाने मुस्लिम कुटुंबांना लक्ष्य केले। त्यांच्या दारात असलेल्या गाड्या, संसारोपयोगी साहित्य आणि गावातील प्रार्थना स्थळ देखील उद्ध्वस्त केलेत। भाई, अतिक्रमण के बारे में हम कहीं पर भी ये नहीं कह रहे हैं कि हम किसी बात का हम ऐसा समर्थन करते हैं करके। उसमें अगर अतिक्रमण हुआ तो क्या आप तलवारें लेके निकलेंगे? क्या इस मुल्क के अंदर, राज्य के अंदर कोई जंगल राज चल रहा है कि तुम तलवारा लेकर है तो मुसलमानों के घरों में घुस जाएंगे? 4 किलोमीटर दूर एक गांव जहां पर कोई अतिक्रमण का मामला नहीं, सिर्फ मुसलमानों के घरों के ऊपर हरा झंडा देखिए, और वहां पे घरों में घुसकर है तो गाड़ियों को जलाया गया, घरों में घुसकर तोड़फोड़ की गई। कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींनी या घटनेचा निषेध व्यक्त करत तातडीने या गावाला भेट दिली। पीडित कुटुंबांच्या समस्या जाणून घेत त्यांना संरक्षण तसेच आर्थिक मदतीची मागणी देखील केली। गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमण हटाव मोहिमेचा सोशल मीडियावर प्रचार सुरू होता। रविवारी विशाळगडावर पोहोचण्यासंदर्भात महाराष्ट्र बंद आवाहन करण्यात येत होतं। सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्ष उघडपणे सुरू असलेल्या आव्हानानंतर येथे मोठा जमाव जमू शकतो, हिंसक परिस्थिती उद्भवू शकते याचा मागमूसही गुप्तचर विभागाला नव्हता। घटनेची संवेदनशीलता पाहता प्रशासनाने यावर पावले का उचलली नाहीत? सोशल मीडियावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जमावाला एका धर्माविरोधात चेतवले जात असतानाही या परिसरातील गावांना, प्रार्थना स्थळांना सुरक्षा का पुरवली नाही, असे एक ना अनेक सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहेत। पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या कोल्हापूरमध्येच अशा घटना का घडतात? यामागे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप आमदार सतेज पाटलांनी केलाय। मी नेहमी सातत्याने सांगतोय, कारण की कोल्हापूर ही शाहू महाराजांची नगरी आहे, पुरोगामी नगरी आहे। सातत्यानं इथल्या लोकांची मानसिकता ही पुरोगामी विचाराची आहे, जातीवादला थारा इथं दिला जातो आणि म्हणून काही ना काही घटना नेमक्या इथंच कशा घडतात। मी काल सुद्धा बोललो, मिलिंद नावाची व्यक्ती इथे येते, इथं परांडे वक्तव्य करते, त्यांना कोल्हापूरच का दिसतं वक्तव्य करण्यासाठी, आणि म्हणून मला वाटतं एक प्लॅन हा सातत्यानं या ठिकाणी चालू आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी या घटनेमध्ये थेट संभाजी भिडेच्या संघटनेवर संशय व्यक्त केलाय। विशाल गडावरचा इश्यू जो आहे तो आपण एक लक्षात घेतला पाहिजे की गडावरती अगोदर लोक होते, त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, हे बरोबर आहे, नाही असं नाही, पण अतिक्रमणाचा सुद्धा नियम आहे की तुम्ही त्याला ताबडतोब काढता येत नाही, त्याला रिहॅबिलिट करावं लागतं। शासनाने त्यांना असं रिहॅबिलिटचं प्रपोजल दिलं तर कदाचित त्याच्यामध्ये होईल। जो काही तिथे प्रकार घडलाय संभाजीराजे आंदोलन करत असताना, आमच्या माहितीप्रमाणे असं भिडे यांचे जे सैन्य आहे, धारक जी आहेत, त्या धारकांनी तिथे दुर्गुस घातला असं आमची असं माहिती आहे, आणि जाणून बुजून असं त्या ठिकाणी ती तिथल्या लोकांना मारझोड झाली, दुकानं तोडण्यात आली आणि एक तंग वातावरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। इंडिया आघाडीने खासदार शाहू महाराजांच्या नेतृत्वात गजापूरला भेट देऊन घडलेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त करत पीडितांना संरक्षण तसेच भरपाई देण्याची मागणी केली आहे। या घटनेमध्ये कोणीही अतिक्रमण धारकांचे समर्थन केलेले नसतानाही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली
तुम्हीच पहा. मला आश्चर्य वाटतं, छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर काही लोकांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला आणि ते अतिक्रमण जर निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतं आहे. आता महाविकास आघाडीने हे स्पष्ट केलं पाहिजे, ते छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहेत की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणाऱ्या आणि हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी आहेत. छत्रपती संभाजीराजे आपल्या प्रत्येक भाषणात राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करतात. त्यांची गडकिल्ले संवर्धनाची मोहीम देखील रास्तय. पण आपल्या भूमिकेमुळे, आपण केलेल्या निष्काळजीपणामुळे शाहूराजांनी उभे केलेले गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होऊ शकतात. धार्मिक तेढ निर्माण होऊन शाहूराजांचे विचार पायदळी तुडवले जाऊ शकतात. याची जाणीव एकदाही झाली नाही का? आपण गोळा केलेल्या गर्दीत गनीम देखील सामील होऊ शकतो. तो शाहूंच्या विचारांना डाग लावू शकतो. हा विचार एकदाही आला नाही का? ही जबाबदारी पार पाडण्यात संभाजीराजे सपशेल फेल ठरले. आज जर शाहूराजे असते तर शाहूंच्या कोल्हापुरात नेमकी काय भूमिका घेतली असती?